नमस्कार मित्रांनो, तर मी सागर हिरे आपलं इंस्टा आय डीमध्ये आणि यूट्यूब आय डीमध्ये स्वागत करीत आहे मित्रांनो. तर मी आज तुम्हाला शेवगा दाखवणार आहे मित्रांनो. शेवगा मी कटिंग कशी केली आहे आणि शेवगाचा बाग किती फुटावर लावलेला तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. त्याआधी आपला चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे आणि बेल आयकनचं बटन लवकर दाबायचं आहे. लाल कलरचं बटन जे सबस्क्राईबचं आहे ते तुम्हाला दाबायचं आहे मित्रांनो. तर बघा, तर आपण हा शेवगा लावलेला आहे. तर काही ठिकाणी छोटा आहे, काही ठिकाणी मोठा शेवगा आहे मित्रांनो. तर आपण जी जमीन आहे ती आपण हलकी जमीनमध्ये आपण तो शेवगा लागवड केलेला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता आपला तो शेवगा आहे तो कटिंग बी चांगला केलेला आहे आणि एवढा उंचीवर तो केलेला आहे. तर आपण जे माप आहे म्हणजे त्यांचे जे किती फुटावर लावलेला आहे आपण, तर 5.5 फुटावर आपण त्या शेवगा लावलेला आहे मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही आपला जो शेवगा आहे तो कसा आहे. तो त्याला थोडासा जो पिवळापणा आहे तो पिवळापणा तो त्याचा निघून जातो. आपल्याला त्याला काही करण्याची गरज नाही आहे. पण काही जण पावडरही मारत असतात, पावडर फवारणी वगैरे करत असतात. बाकीचं तर आपण सांगायचा पर्याय आहे त्याला. तर आपण त्याला छाटणी वगैरे सुद्धा आज चांगली केलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता. तर सागर हिरे, तर मला बरेच शेतकरी विचारतात की सागर भाऊ तुम्ही जी छाटणी आहे तुम्ही किती वेळा करता. तर मी 2-4 शेतकरी कडून ऐकलं होतं की आम्ही 4-5-6 करतो, 5-7 वेळा आम्ही छाटणी करतो. पण मी अजून जेव्हा आम्ही शेवगा लावलेला आहे तेव्हा मी 1, 2, 3, 1, 6 मी छाटणी केलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही अजून माहिती मिळवत चला की अजून छाटणी किती वेळा करायची. आपण 12x5चं आपण केलेलं आहे. तर आपण असं 12 फूट घेतलेलं आहे, असं म्हणजे 12 घेतलेलं आहे आणि असं 5 घेतलेलं आहे मित्रांनो. असं एवढं फूट घेतलेलं आहे, एवढी उंची घेतलेली म्हणजे एवढं झाडाचं अंतर घेतलेलं आहे आपण, एवढं अंतर घेतलेलं आहे. तर सांगायचं पर्याय एकच आहे, शेवगाची चीज आहे. जर आपण गणज शेतकऱ्यांची ओरड आली होती की सागरभाऊ आम्ही शेवगा लावलेला आहे, पण शेवगा लावल्याच्या पहिले खूप आम्ही फेल गेलेलो होतो. बरोबर आहे, तुम्ही फेल गेलेले आहेत मित्रांनो. बाकीचं पहिल्या वेळेस आपण फेलच जातो कारण आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास माहीत राहत नाही. आणि काही शेतकऱ्यांची एकच चुकीची गोष्ट आहे की याला 20 लाखाचा झाला आणि याला 50 लाखाचा झाला आणि आपण बी लगेच उगालू. तसं कधीच करू नका, हाकीच करू नका. सांगायचा पर्याय एकच आहे की तुम्ही असं करता ना, कारण पहिले जे पीक लावायचं असेल पहिले त्याचा तुम्ही अभ्यास करा, पहिले त्याच्यावर संपूर्ण माहिती घ्या, तरच तुम्ही ते पीक घेऊ शकता. बरोबर आहे. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त लाईक आणि फॉलो, जास्तीत जास्त शेअर जरूर करा. धन्यवाद.